नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच UBT गट आणि एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना असे दोन्ही गट एकत्र यावे असं म्हणणं जे आहे ते सध्याचे आमदार विद्यमान आमदार बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. तर ते दोघं एकत्र येतील का? तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आमदार बच्चू कडू 2029 हे शिवसेनेचे पर्व असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर दोघे पण एकत्र आले तर सर्वांनी एकत्र येत शिवसेनेची ताकद वाढविण्यावर विचार करण्यासाठी एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी 2 पावले मागे घेऊन दोन्ही पुन्हा कामाला लागावे. या मातेतील संघटना असलेली शिवसेना महत्त्वाची असून ती मजबूत राहणे महाराष्ट्राचे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी भावना असल्याचे मत शिंदे सेनेचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. तर राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या अधिवेशनासाठी ते शहरात आल्यावर शनिवारी माध्यमांशी बोलताना ते बोलत होते. आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात, पुन्हा शिवसेनेची वज्रमुठ होऊ शकते, कशी तयार होईल ते पाहायला हवे. महाराष्ट्र धर्म वाचावा यासाठी सेनेशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले. आणि कोर्टाने पवनराजे निंबाळकर त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्या प्रकरणीत आरोपांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे आणि हा निकाल धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. फुटणारेच नाही तर नेतृत्वाच्याही चुका आहे. तर राजकारण हे नेहमी बेरजेचे असते, कोणीही वजाबाकीवर जात नाही. उद्धव सेनेत आज जी फूट दिसते याला फुटणारेच दोषी आहेत असे नाही, नेतृत्वाचाही चुका असतील त्याही तपासल्या पाहिजेत. फुटणाऱ्याला दोष दिला जातो, परंतु एकाच पक्षात हे का होते याचे संशोधनही व्हायला हवे असे ते कडू म्हणाले. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की 2029 हे शिवसेनेचं पर्व असेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. आणि दोन्ही गट जे शिवसेनेचे आहेत ते एकत्र यायला पाहिजे असं बच्चू कडूंना अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती, दिली म्हणजे समजली. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.